यवतमाळ येथे जिल्हा शिवसेना आयोजित शिवसंकल्प पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर। शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता ही शिवसेनेची संपत्ती आहे। पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना नेहमी महत्त्व द्यावे। सर्वसामान्यांना पक्ष आपुलकीचा, त्यांचा हक्काचा आधार वाटेल असे कार्य पदाधिकाऱ्यांनी करावे। शिवसेना ही कार्यकर्त्यांची संघटना आहे। इथे कोणीही मोठा नाही, फक्त कार्यकर्ता मोठा आहे। त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवा। तो संकटात असताना त्याला मदत करा। सर्व खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख यांनी कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे आणि त्यांना मजबूत केले पाहिजे। राज्यातील शेतकरी अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या सरकारने बळीराजाला कधीच वाऱ्यावर सोडले नाही। नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटी रुपयांची मदत दिली। शेतकरी हा आपला अन्नदाता आहे। दसरा मेळाव्यात केलेल्या घोषणांची आठवण करून देताना त्यांनी सांगितले, ज्या शेतकऱ्यांच्या घरात लग्न कार्य आहे त्यांची यादी तयार करा। त्यांच्या लग्नाची जबाबदारी शिवसेना खांद्यावर घेणार असून ती पूर्ण केली जाईल। शिवसेना ही रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना आहे। लोकांना रस्त्यावर काम करणारा शिवसैनिकच आवडतो। त्यामुळे रस्त्यावर उतरून काम करा। सर्वांनी एकनाथ शिंदे म्हणून गावोगावी काम करायचे आहे। वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आपल्यावर आहे। त्यांचे स्वप्न आपण पूर्ण करायचे आहे। आपल्या सरकारने थांबलेले विकास प्रकल्प मार्गी लावले आहेत। लोकाभिमुख आणि कल्याणकारी योजना राबवल्या आहेत। लाडकी बहीण यांसारख्या योजना सुरू केल्या आहेत। काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार प्रतापराव जाधव आणि पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री माननीय नामदार गुलाबराव पाटील यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढवले। या कार्यक्रमाला शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी मंत्री जगदीश गुप्ता, डॉक्टर राजर्षीताई अहिरराव, विश्वनाथ केळकर, माजी आमदार सहसराम कोरोटे, संजय रायमुलकर, डॉक्टर शशिकांत खेडकर, लोकसभा समन्वयक विश्वास नांदेकर, यवतमाळ जिल्हा निरीक्षक तथा माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, पश्चिम विदर्भ समन्वयक पराग भाऊ पिंगळे, जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर काका मोहोड, ज्येष्ठ नेते जीवनदादा पाटील, विष्णू बंबाळे, यवतमाळ वाशिम लोकसभा समन्वयक उमाकांत पापिणवार, जिल्हा प्रमुख यशवंत पवार, जिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, जिल्हा प्रमुख राजूदास जाधव, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कालिंदाताई पवार, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशालीताई मासाळ, दर्शनाताई इंगोले, ज्योतिताई वाघाडे, प्रीतीताई बंड, युवासेना लोकसभा अध्यक्ष विशाल गनात्रा, उपाध्यक्ष सुमित खांदवे, युवासेना जिल्हा प्रमुख आकाश राठोड, संजय हातगावकर, सुदाम पवार, सुरेश चिंचोळकर, माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल तसेच उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनता टाइम्स व जटा टीव्ही चॅनलसाठी निलेश सिडाम, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.